नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं निलंबन करण्यात आलंय. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आतापर्यंत लोकसभेतून 141 खासदारांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलंय आणि आज या खासदारांच्या निलंबनाच्या संख्येमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाचा देखील समावेश झाल्याचं पाहायला मिळतंय. कालपर्यंत 78 खासदारांचं निलंबन जे आहे ते संसदेच्या दोन्ही सभागृहातून अर्थात लोकसभा आणि राज्यसभेतून करण्यात आलं होतं. त्यानंतर आज ही संख्या तब्बल 141 वर पोहोचली आहे. 1989 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधी सरकारने 63 खासदारांचं निलंबन जे आहे ते केलं होतं. त्यानंतर आज विश्वविक्रमी अशी कारवाई संसदेमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. आजपर्यंतच्या संसदेच्या इतिहासात भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर संसदेतल्या खासदारांचं निलंबन जे आहे ते करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 141 खासदारांचं निलंबन जे आहे ते करण्यात आल्याची माहिती मिळते आणि यामध्ये आज महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत त्यांचं निलंबन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभेच्या सुरक्षेबाबत म्हणजे 13 डिसेंबरला जी लोकसभेमध्ये घुसखोरी झाली होती 3 जणांकडून आणि त्यानंतर अश्रुधुराचा वापरही त्यांच्याकडून झाला होता. त्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांकडून याबाबतचे प्रश्न विचारत असताना काही खासदारांवर कारवाई झाल्याची माहिती मिळते. सुरुवातीला 13 खासदारांचं निलंबन झालं, त्यानंतर 34 खासदारांचं निलंबन झालं, त्यानंतर 78 पर्यंत खासदारांच्या निलंबनाची संख्या पोहोचली आणि आज तब्बल 141 खासदारांचं निलंबन जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय. खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबरच डिंपल यादव असतील, शशी थरूर असतील यांचं देखील संसदेतून निलंबन जे आहे ते करण्यात आल्याची माहिती मिळते. तब्बल 41 जणांचं आज निलंबन झालं आणि ही संख्या जी आहे ती जवळपास 141 वर पोहोचल्याची माहिती जी आहे ती देखील आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय. संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा प्रमुख जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा होताना पाहायला मिळते आणि अचानक संसदेत जी 13 डिसेंबरला घुसखोरी झाली त्यानंतर खासदारांच्या निलंबनाला सुरुवात झाल्याचं देखील यानंतर पाहायला मिळतं आणि यानंतरच आज खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील निलंबन झाल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी पक्षाच्या तब्बल 141 खासदारांचं निलंबन जे आहे ते आत्तापर्यंत झाल्याचं पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत एकंदरीत जर आपण पाहिलं संसदेच्या इतिहासामधली तर सगळ्यात मोठी कारवाई खासदारांवर झाल्याचं आजपर्यंतच्या इतिहासात पाहिलं जात आहे आणि एकंदरीत लोकसभेमध्ये या अगोदर 1989ला 63 खासदारांचं निलंबन झालं होतं. त्यानंतर आजपर्यंत 141 खासदारांचं निलंबन जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतं. राजीव गांधींच्या नंतर सर्वात मोठी कारवाई जी आहे ती ही खासदारांवर झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या पहिल्या सरकारमध्येही म्हणजे 14 ते 19 मध्ये सुद्धा 25 खासदारांचं निलंबन जे आहे ते झालं होतं आणि त्यानंतर आज ही संख्या वाढतच जाताना आपल्याला पाहायला मिळते. 2012 मध्ये जर आपण पाहिलं जेव्हा युपीएचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळी 8 खासदारांचं निलंबन जे आहे ते झालं होतं. 2013 मध्ये 12 खासदारांचं निलंबन जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2014 मध्ये 18 खासदारांचं निलंबन जे आहे ते झालं होतं. त्यानंतर 2015 मध्ये म्हणजे आपण पाहतोय प्रत्येक वेळी खासदारांच्या निलंबनाची संख्या जी आहे ती वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते. 2015 मध्ये 25 सदस्यांचं निलंबन जे आहे ते झालं होतं. 2019 मध्ये सर्वाधिक म्हणजे या सगळ्या कालावधीतली सर्वाधिक अशा 45 खासदारांचं निलंबन जे आहे ते झालं होतं. त्यानंतर 2020 मध्ये कृषी कानून अर्थात कृषी कायद्यावरून राज्यसभेमधल्या 8 खासदारांचं निलंबन जे आहे ते झालं होतं. 2021 मध्ये 12 राज्यसभेचे सदस्य जे आहेत ते निलंबित झाले होते आणि आजपर्यंत आत्ताच्या या हिवाळी अधिवेशनातली सर्वात रेकॉर्ड ब्रेक अशी कारवाई पाहायला मिळते आणि 141
खासदारांचं निलंबन जे आहे ते पाहायला मिळतंय। संसदेचं अधिवेशन होईपर्यंत आणखी किती खासदारांचं निलंबन होतं हाही आता चर्चेचा मुद्दा जो आहे तो बनलेला आहे। या सगळ्याबाबतचे अपडेट जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत। तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावलं उचलावीत असं मत स्वराज्य प्रमुख माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे। पण जर चर्चा होत असेल तर आनंदच आहे, स्वागतच आहे। माझं इतकंच म्हणणं आहे की या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। हा मराठा समाजाचा विषय ऐरणीवर आलेला आहे। काल सुद्धा दिल्लीमध्ये सर्व खासदारांना घेऊन कशा पद्धतीने आरक्षण टिकवता येईल या दृष्टिकोनातून ते सगळं संभाषण झालेले, त्या पद्धतीची बैठक सुद्धा झालेली आहे। आणि म्हणून मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुद्धा व्यवस्थित पावलं टाकावेत जेणेकरून हे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल। जातनिहाय जनगणनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण माझा पूर्ण सपोर्ट आहे। ज्या पद्धतीने बिहारचं जात गणनिहाय झालेली आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे, इतर राज्यात सुद्धा तसेच ह्याच्या पुढे सुरू होणार। कारण का प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे सगळ्यांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे। मग ते मराठा समाजाचा विषय असेल, ओबीसी मध्ये असेल, का ओबीसी मध्ये सुद्धा धकधक आहे की आम्हाला आरक्षण मिळत नाही, आम्हाला आरक्षण असलं तरी आम्हाला त्याचं युटिलायझेशन होत नाही। म्हणून हे सगळ्यांचं जर जातगणना झाली तर एक व्यवस्थित एक सगळ्यांना त्याचा न्याय मिळू शकतो। जरांगे पाटील असं म्हणतात जर एखाद्याची आई ओबीसी असेल तर त्याला सुद्धा नाही, मनोज जरांगे पाटलांनी जो विषय घेतलेला आहे किंबहुना ऐरणीवर आणलेला आहे, त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची किंबहुना सगळ्या मंत्रिमंडळांची चर्चा चालू आहे आणि त्यातनं काहीतरी एक सकारात्मक मार्ग निघेल अशी आम्ही अपेक्षा करतो। शिंदे समितीचा अहवाल दुसरा आलेला आहे ज्यामध्ये आता पुन्हा एकदा नोंदणी काही सापडणार आहेत, समोर येणार आहेत। तुम्हाला काय वाटतं यानंतर कुठला पर्याय समोर येईल? कारण 24 तारखेचं एक अल्टिमेटम जरांगे पाटलांनी नाही, म्हणून आपण वेट अँड वॉच ठेवू। आता आज मी अजून तो जो काय शिंदे समितीचा जो अहवाल मी वाचलेला नाहीये किंवा माझ्या कानावर आलेला नाहीये। ज्या दिवशी तो पब्लिश होईल, प्रेझेंट होईल, त्याच्यानंतर मी बोलेन। शेवटचा प्रश्न, खासदारांचं निलंबन पुन्हा एकदा 41 खासदारांचं निलंबन झालेलं आहे। 141 खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालंय। काय वाटतं या सगळ्या संदर्भात? लोकशाहीत सगळ्यांचा अधिकार असतो आपलं मत मांडायचं। तर निलंबन एवढ्या लोकांनी जर निलंबन केलं तर लोकसभा आणि राज्यसभा चालणार कशी? म्हणून कुठला ते मध्यम मार्ग निघावा असं हुकुमशाही असं वाटतं तुम्हाला? हुकुमशाही सुरू झाली? मी सध्या खासदार नाहीये म्हणून नेमकं सभागृहात काय चालते हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं मी उचित समजत नाही। पण लोकसभा असो किंवा राज्यसभा असो, खासदारांना संधी द्यायला पाहिजे बोलायला। खासदारांनी आपलं मत स्पष्टपणे आणि परखडपणे मांडण्यासाठी त्यांचा अधिकार आहे। गुगलवरून शोध घेऊन उच्चभ्रू सोसायटीत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला येरवडा पोलिसांच्या तपास पथकानं शिताफीनं तेलंगणा येथून अटक केली आहे। नरेंद्र बाबू नुनसावत असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून हा आरोपी आणि इतर 2 सहकाऱ्यांकडून येरवडा व चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे 3 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। या सराईत आरोपींकडून सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे। 6/10/23 ते 8/10/23 दरम्यान झोन 4 मधील चतुर्शृंगी पोलीस स्टेशन आणि येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यात तेलंगणा येथे पाठवलं होतं। सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमालाचा शोध घेतला। या आरोपीचं नाव आहे नरेंद्र बाबू नुनसावत, वय 27 वर्ष, हा राहणार आहे हैदराबादचा आणि हा आरोपी त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो। वेगवेगळ्या शहरामध्ये गुगलवर सर्च करून त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या ठिकाणी मोठ्या सोसायट्यामध्ये चोरी करतो। शहरामध्ये येऊन चांगल्या मोठ्या हॉटेलला थांबून चोऱ्या करून हा मुद्देमाल घेऊन जात असतात। या सर्व आरोपींना या आरोपीला तपासादरम्यान असं लक्षात आलं की याच्यावर जवळपास 25 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत।
या आरोपीकडून आपण जवळपास 2,45,000 किमतीचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. नांदेड सिटी टाउनशिप ही नियोजनाच्या दृष्टिकोनातून PMRDAच्या अधिपत्याखाली असून अशा परिस्थितीत कर आकारणी करत असताना महानगरपालिकेने राज्य सरकारकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यावं आणि त्यानंतर नांदेड सिटीत कराची आकारणी करावी अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी केली आहे. नांदेड सिटीमध्ये कर आकारणी कर संकलन विभागाने 66% सूट देऊन 33% कर आकारणीची बिलं पाठवली आहेत. याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. विकसकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कायद्यामधली तरतूद जी आहे ती 12.8 अशी सांगते की हा प्रकल्प 10 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. या प्रकल्पाची सुरुवात कधी झाली, हा प्रकल्प कधी पूर्ण झाला, या कालावधीमध्ये 66% कन्सेशन देणं आवश्यक आहे. जेव्हा प्रत्यक्ष ताबा दिला जातो त्यावेळेला या बाबतीत सर्व तारखा महानगरपालिकेने आणि विकसकांनी जाहीर कराव्यात. लोकांच्या मनातल्या शंका दूर कराव्यात अशी आमची मागणी आहे. मी सोमवारी महापालिका आयुक्त यांना या संदर्भात भेटणार आहे. तळवडे येथील अग्नितांडवातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ही मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. उषा पाडवी असं काल मृत्युमुखी पडलेल्या महिला कामगाराचं नाव आहे. त्यामुळे आता मृतांची संख्या 14 वर गेली आहे. नातेवाईकांच्या विनंतीवरून या घटनेतील जखमी महिला कामगार रेणुका राठोड यांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी त्यांना अमरावती येथे नेलं आहे. तर गुन्हा दाखल झालेला जखमी कारखाना मालक शरद सुतार याला ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तळवडे येथील राणा एंटरप्राइजेस कंपनीच्या आतील परिसरामध्ये शिवराज एंटरप्राइजेस नावाची बेकायदेशीर स्पार्कल कॅन्डल फटाके बनवणारी कंपनी चालवण्यात येत होती. त्या कंपनीला 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत 6 कामगार जागीच दगावले होते, तर उपचारादरम्यान आणखी 8 कामगारांचा मृत्यू झालाय. यानंतर या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत माजी खासदार विनायक मेटे यांचा विमाननगर परिसरातील फ्लॅट सख्खी बहीण आणि भाच्याने बळकावल्याचा प्रकार पुण्यातून उघडकीस आलाय. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांनी विमाननगर परिसरात खरेदी केलेल्या फ्लॅटच्या ताब्यावरून कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आलाय. विनायक मेटे यांची बहीण आणि भाच्याने फ्लॅटमध्ये बेकायदा प्रवेश केल्यानं विनायक मेटे यांचा मुलगा आशुतोष विनायक मेटे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक मेटे यांची बहीण आणि भाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमाननगर येथील गंगापूर सोसायटीमध्ये विनायक मेटे यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून फ्लॅट खरेदी केला होता. विनायक मेटे यांनी त्यांची सख्खी बहीण सत्वशिला जाधव यांच्या नावाने फ्लॅट खरेदी केला. तेव्हापासून पुण्यात आल्यावर विनायक मेटे आणि त्यांचे कार्यकर्ते याच फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर मेटे यांच्या पत्नी आणि मुलगा पुण्यात आल्यावर याच फ्लॅटमध्ये मुक्काम करत असत. त्यामुळे या सोसायटीचा मेंटेनन्स, वीज बिल आणि मिळकत कर स्वतः विनायक मेटे भरत होते. परंतु 14 ऑगस्ट 2022 रोजी विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर विमाननगर येथील फ्लॅटचा मेंटेनन्स बिल आणि मिळकत कर आपण स्वतःच भरत असल्याचा दावा विनायक मेटे यांच्या मुलाने केलाय. तर फ्लॅट आत्याच्या नावे असल्यानं 8 जुलैला मेटे कुटुंबीय आणि आत्या यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादानंतर मेटे कुटुंबीय मुंबईला गेल्यानंतर 15 डिसेंबरला आरोपी आत्या आणि तिच्या मुलानं फ्लॅटचं कुलूप तोडून अनाधिकृत प्रवेश केल्याचं विनायक मेटे यांच्या मुलानं तक्रारीत नमूद केलंय. पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून वैदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे.
वाहनांच्या काचा फोडणं, गाड्यांची तोडफोड करण्याची मालिका पुणे शहरात सुरूच असून पुण्यातील वैद्यवाडी पोलीस स्टेशनच्या परिसरात गुन्हेगारांकडून 4 चाकी, दुचाकी तसेच परिसरातील दुकानांच्या काचा फोडत वाहनांची मोडतोड करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून 2 गटातील वादावादीच्या खुन्नशीवरून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। तर आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी संदीप खिल्लारे यांनी केली आहे। पुढील 48 तासात राज्यातील हवामानात किमान तापमानात घट होऊन पुढील 7 दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। राज्याच्या जवळपास सध्या कुठलीही खास सिस्टीम नाही। कोमरींवर असलेली हवेची चक्रीय स्थिती आता लक्षद्वीपवर आहे, परंतु त्याचा राज्याच्या हवामानावर काही परिणाम होणार नाही। त्यामुळे राज्यात पुढील 5 ते 7 दिवस हवामान कोरडे राहील। उत्तर भारतातून येणारे थंड वारे एमपीवरून जाऊन ते नॉर्थ ईस्टर्ली होऊन राज्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 48 तासात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे। 22 डिसेंबरनंतर पुढील 4-5 दिवस साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे पुन्हा किमान तापमानात सलग वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यात ख्रिसमसच्या वेळेला किमान तापमान सरासरीपेक्षा थोडेसे जास्त राहण्याची शक्यता आहे। पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल। पुण्यात पुढील 5 ते 7 दिवस हवामान कोरडे राहील। पुढील 72 तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे। पुढील 48 तासात किमान तापमानात साधारण 2 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे। 22 डिसेंबरनंतर पुन्हा किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे। रमेश पाटील व कराळे मास्तर यांची ऑडिओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रमेश पाटील आणि कराळे मास्तर यांच्यात चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय। हॅलो हॅलो, कराळे सर बोलतो सर? हा बोला सर, म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे, म्हणलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर। हॅलो, हा बोला मी रमेश पाटील बोलतो साहेब, संभाजीनगर औरंगाबाद मधून। बोला बोला। पण सर, तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्यानेच ऐकलं साहेब, ते लोकच नव्हते तुझं खुर्च्यावर। लोक आले नाही। का बरं सर, काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम काय नाही, 4 दिवसा अगोदर सभा ठेवली। अच्छा अच्छा। लोकांमध्ये मेसेज गेला नाही। नाही, पण कसं माहिती सर, ऐका ना, म्हणजे ओबीसी समाजाने पाठ फिरवली वाटतं सर, पण असं वाटतं मला। नाही, ओबीसी समाधान नाही, जागृती पाहिजे ना, लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही का सभा आहे। आता मनोज जरांगे साधा माणूस बरं का, त्याची ना आज ती मीटिंग होती, त्याच्यामध्ये साहेब 25-30 हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये 2-3 हजार लोक पण जमा होते। किती वाईट वाटतं ना। नाही, सभा ते कसं आहे, भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले, पेंडाल उभा केला, इथल्या स्थानिक लोकांना घ्यायला पाहिजे होतं सोबत, घेतलं नाही। ओबीसी काय झालं माहिती का, आपला ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का, की छगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटतं की फार मोठे नेते समजू लागले, बाकीचे लोक चिल्लर जमतात ते। आता काय ते एकदम म्हणे करायला सडला, म्हणे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणे, करायला सरची काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला ते, म्हणे करायला सरची काय अवकात आहे म्हणे, त्या अकॅडमी चालवतं म्हणे ते। कोण म्हणे? म्हणजे ते ओबीसीचे नेते आहे ना, ते म्हणे ते करायला सर एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो, त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणे, त्याला ईडीची धागामुळे तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला। हॅलो हॅलो, माझ्या बापानं 50 करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना, माझ्या घरी ईडी येणार आहे। नाही, पण माझं काय म्हणायचं सर, तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का? येते ना। मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये? मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता? मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो। तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले का तुम्ही? अहो सर, तो एक सांगा, तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतोय म्हणून? आता मला हे सांगा, मी बघा सर, ऐका ना, बघा तुमच्यावर फार प्रेम आहे का नाही, ऐका सर, माया ऐका तुम्ही, तुम्ही माझं ऐका, तुमच्यावर फार प्रेम आहे, ऐका ना सर, तुम्ही बघा सर, म्हणून तुमचा रिस्पेक्ट आहे, पण ऐका ना, तुम्हाला एक पण वाईट बोलते, पण तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतोय म्हणून?
छगन भुजबळ नाही, मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले. तुम्हाला तेच समजून नाही राहिलं. अच्छा, म्हणजे मराठा समाज सगळे आपले मराठी नेता ना, मराठी नेता ऐका ना, सगळ्यात बघा तो सांगतो ते नितेश छगन भुजबळ करून राहिला, देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला. तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं. आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते कोंबडी चोर पोरग ते अंड ना ते, तो तर मराठाच होय. तो मराठा कुठे आहे? तो काय ते मराठाच्या नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर. बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही, लोक तुम्ही मराठा आहे ना, तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही? हो. तर तुम्ही काय करा, तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं नॉलेज असणारा तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर, ओबीसी जरा मोठा मेळावा घ्या की जरांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना, ती मोठी सभा घ्या सर. कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बरं का. बरं नावी समाजाचे किती आमदार आहे, धोबी समाजाचे किती आमदार तेवढे सांगा तुम्ही. आहेच नाही ना. आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसतं त्या ओबीसी नावावर लोकांनी घर बनव. ऐका ना, हॅलो, बघा कोणत्या समाजाच्या विरोध नाहीये. सगळ्यात बघा भागवत कराड साहेब, हॅलो, फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून. कोण? भागवत कराड. त्याची नगरसेवकाची लायकीने तो त्याला बनवलं. अंबादास दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज विरोधी पक्षाने दिले फक्त मराठा धिंगाणा करायला. आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुक्काम होतो, त्याला पद दिलेलं आहे. पण कोणते नावी धोबी समाजाचे गोरगरिबाला दिलेलं नाही. आणि सगळ्यात जास्त ओबीसीवर अन्याय करतोय. हॅलो, ओबीसी हा 54% आहे आणि त्याला आरक्षण 19% आहे. सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जातीनिहाय. फक्त तुम्ही सर बघा, तुम्ही सर तुम्हाला बघा, मला तुम्हाला इतक्या शिव्या द्यायचा विचार पण देऊ शकत नाही, कारण तुम्ही गुरु आहे. गुरुमध्ये मराठा असतील, एससी समाजातील. शिवा देऊन का जाणार आहे? मला शिवा देऊन का करणार आहे? तुम्ही गुलाम झाले ना छगन भुजबळ ते. आता तुम्ही पक्षाचे कोणते आहे, तुमची कास्ट कोणती आहे? बरं ठीक आहे, बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे. तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता? ओबीसी मध्ये कुणबी आहे मी. मराठा कुंभी का? कुणबी आहे मी. कुंभी मराठामध्ये कुंभी येते तीच का? हो का म्हणजे न्हावी कुंभी, धोबी कुंभी असं काहीतरी आहे का? नाही. मग शेटू लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून? अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? अरे तुला लाज वाटली पाहिजे ना. कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे तुम्ही. अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? बोलायचं नाही. तुम्ही सांगा ना मग. तुम्ही धोबी कुंभी बाबा. मी अरे बयाडा, तुला समजते का आरक्षण कसं भेटते? अरे तुला काय विचारतो रे बैल, तू कोणता कुंभी आहे? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी? सांग ना. तोट्या समजते का? तुला सुद्धा बोलून राहिलो तर तुले मध्ये नको म्हणू. ऐक ना, मग काय करतो? तुले सुद्धा तुझ्या मागची कुंभी काला म्हणलं? सांग ना. तो ओबीसी मध्ये तुला काय विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का धोबी कुंभी? सांग ना. मराठा कुंभी आहे ना तू कोणता कुंभी सांग. मी सांगतो शेतकरी बघा, धोबी पण कुंभी आहे, ते पण शेती करतात. मग आहे नेमकं आहे कोणाची अवलाद? कुंभी आहे म्हटलं. समजलं? कोणता कुंभी? धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी आहे? मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदन केलंय. अतिशय सविस्तर चर्चा अतिशय महत्त्वाच्या विषयावर या सभागृहामध्ये झालेली आहे. सर्व पक्षाच्या सदस्यांनी यामध्ये गांभीर्याने चर्चा केली आणि खरं म्हणजे सर्वांनीच अतिशय पोटतिडकीने या सभागृहामध्ये मराठा आरक्षण या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे. सर्वांची आपली भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आपली जशी सगळ्यांची भावना तशी मुख्यमंत्री म्हणून माझी देखील पहिल्या दिवसापासूनची भावना आणि इच्छा मी देखील व्यक्त केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे.
ज्या समाजानं या एकीकडं पिढ्यानपिढ्या शेती करून अब्जावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली, हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे. तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय, रस्त्यावर उतरलाय. आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे. गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिक दृष्ट्या सुद्धा मागे पडलाय. आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे. या मागणीसाठी काहींनी भावनाच्या भरात अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि हे देखील अतिशय मन विषण्ण करणारं आहे, अतिशय वेदनादायी आहे. आणि म्हणून कुणालाही हे परवडणारं नाही आणि आपल्या सगळ्यांच्याच भावना यासाठी एकच आहेत. राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे. पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे, जे काही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाहीये. याबाबत आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणारं आहे आणि न शोभणारही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठंही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, त्याचबरोबर आपली सगळ्यांची, विरोधी पक्ष काय, सत्ताधारी काय, आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत, आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने आजवर घेतलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे. राज्यात कायदा आणि शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे, कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजामध्ये बितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे. चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आवाहन देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शांतता, सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही अतिशय या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहतोय आणि त्याची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाज बांधव जे आहेत, सर्व जातीपाती जे आहेत, त्या माझ्यासाठी एक समानच आहेत. आमच्या सरकारसाठी देखील सर्वजण, सर्व जातीपाती, सर्व धर्मीय हे समान आहेत आणि त्यामध्ये कुठलाही आमच्या मनामध्ये भेदभाव कुणाच्याबद्दल नाही आहे. प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये
त्याचा योग्य तो वाटा मिळाला पाहिजे अशी जशी समाजाची धारणा आहे तशी सरकारची देखील धारणा आहे आणि आपली देखील तशीच धारणा आहे. त्यामध्ये वेगळं मत कोणाचं असण्याचं काही आवश्यक कारण नाही. आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काही लढा देतोय हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत, कष्टकरी आहोत, काही गरीब कुटुंबातून सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत. त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय, शेतकरी म्हणून जीवन जगतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली. आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकटकाळी आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला, काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली, त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली. या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील, त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र, ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी, त्या कुणबी नोंदी जो आपला GR आहे, आपला कायदा आहे, आपला नियम आहे आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाहीये. कारण हा कायदा, हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तशीच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील. आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही GR जुना आहे, परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते, काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते. आणि मग यानंतर या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण प्रश्नी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली असली तरी मनोज जरांगे पाटील आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम आहेत. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर तब्बल 17 तास चर्चा झाली होती आणि या 17 तासाच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळाला या चर्चेवर उत्तर केव्हा देतात याची उत्सुकता जी आहे ती सर्वांना लागली होती. आणि हिवाळी अधिवेशन संपण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये मराठा आरक्षण प्रश्नी निवेदन केलेलं आहे. तब्बल 1 तास 10 मिनिटं 57 सेकंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात जे आहे ते मराठा आरक्षणाबाबतचे मुद्द्यांना जे आहे ते उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यासोबतच फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. मात्र
24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर आम्ही ठाम आहोत. 24 डिसेंबर नंतर एक दिवसही वाढवून देणार नाही, एक दिवस काय 1 तासही वाढवून देणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी यानंतर घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच विषयावरचा आजचा आपला चर्चेतला मुद्दा हा खास कार्यक्रम आहे की फेब्रुवारीत विशेष अधिवेशनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, जरांगे पाटील आपल्या अल्टिमेटमवर ठाम, नेमकं काय होणार याची चर्चा जी आहे ती आपण या लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत. आपण सुरुवातीलाच जसं सांगितलं तसं 1 तास 10 मिनिटं 57 सेकंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये निवेदन केलं. आणि हे निवेदन करत असताना तब्बल 51 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही राज्य सरकार म्हणून मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं. सोबतच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत ओबीसी समाजाला एक प्रकारे आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओबीसी एल्गार महासभा ज्या छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत त्या सगळ्या सभांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मोठं विधान केले की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे असं विधान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 1 तास 10 मिनिटं 57 सेकंद केलेल्या विधिमंडळातल्या निवेदनावर केलेलं आहे. यासोबतच राज्याच्या विकासात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निमित्तानं म्हटल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी प्रथम बलिदान केलं ते माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान राज्य सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही असं देखील सभागृहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केल्याचं पाहायला मिळालं. आणि हे सगळं जेव्हा सुरू होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 तास 10 मिनिटं 57 सेकंद विधिमंडळामध्ये निवेदन देत होते त्यावेळी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मुख्यमंत्र्यांचं हे निवेदन लाईव्ह ऐकत होते. आणि यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही 16% आरक्षण दिलं होतं, मात्र हे 16%चं आरक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. तत्कालीन सरकारनं ही प्रक्रिया जी आहे न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती गांभीर्याने घेतली नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते म्हणाल्याचं पाहायला मिळालं. सोबतच 407 पानी जो अहवाल आहे शिंदे समितीचा तो अहवाल देखील सादर करण्यात आले. शिंदे समितीने अहवाल सादर केला आहे आणि तो अहवाल आम्ही विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे. त्यानंतर विधी न्याय विभागाच्या मान्यतेनंतर आम्ही हा अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवू असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निमित्तानं सांगितल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांना देखील आपण कशा प्रकारे सरकार येताच मदत केली हे देखील सांगितलेलं आहे. सारथी आणि बार्टी या संस्थेला 300 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 550 कोटी रुपयांचा निधी महाज्योतीला दिल्याची माहिती दिली. यासोबतच बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की जी काही टीका सरकारवर होत होती की कुणबी नोंदी कोणालाही दिल्या जात आहेत, कुणबी नोंदी शोधण्यासाठी फिक्स असा क्रायटेरिया नाही आहे, मात्र त्यावर बोलत असताना याच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की बनावट कुणबी दाखला कोणी घेऊ शकत नाही, जो घेईल त्या कुणबी दाखला घेणाऱ्यावर आणि तो कुणबी दाखला बनवून देणाऱ्यावर राज्य सरकार कारवाई करेल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सुरुवातीला जरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर जी न्यायमूर्ती शिंदे समिती गठीत करण्यात आलेली आहे, ज्या शिंदे समितीला ची कार्यकक्षा जी आहे ती मराठवाड्यापुरती होती. 7 सप्टेंबर 2023ला निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी नोंदी शोधण्यासाठीची समिती गठीत करण्यात आली. या समितीची कार्यकक्षा सुरुवातीला मराठवाड्यापर्यंत होती, मात्र ती कार्यकक्षा जी आहे ती आता राज्यभर वाढवण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी असं देखील सांगितलेलं आहे की आमचं सरकार सत्तेत येताच, अर्थात सुरुवातीला शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत येताच आम्ही 4 ऑक्टोबर 2022ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कामकाज, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची स्थापना केली आहे. या उपसमितीच्या आतापर्यंत म्हणजे कालची बैठक धरून 12 बैठका झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि
सर्वपक्षीय बैठका देखील या निमित्तानं आम्ही घेतल्या असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढे सोबतच बोलत असताना तेलंगणा सरकारकडच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम देखील सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. काही कुणबी नोंदी ज्या आहेत त्या मोडी आणि पारशी भाषेत देखील सापडल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र मराठा आरक्षणावर बोलत असताना एक गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेली आहे आणि आपल्या संपूर्ण म्हणजे 1 तास 10 मिनिटं 57 सेकंदाच्या भाषणामध्ये तब्बल 31 वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केलाय. ते वाक्य असं होतं की आमच्यासाठी सर्व जाती एकसमान आहेत, सर्वांना एकसमान घेऊन आम्ही प्रयत्न करतोय. सोबतच त्यांनी ओबीसी समाजासाठी देखील आपण कशा योजना राज्य सरकार म्हणून आणतोय हे देखील सांगितलं. ओबीसी समाजातील तरुणांसाठी आतापर्यंत 7200 ओबीसी मुलांना आम्ही मदत केली असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यासोबतच धनगर समाजासाठी देखील 140 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती राज्य सरकारनं केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शक्तिप्रदत्त समिती अर्थात एम्पॉवरमेंट कमिटीची स्थापना जी आहे ती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 1 तास 10 मिनिटं 57 सेकंदाच्या आपल्या भाषणामध्ये दिली. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जे करणं शक्य आहे ते आम्ही करू असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहासमोर ठेवली. की सोबत आपल्याला माहिती आहे की निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली 2022च्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं जी राज्य मागासवर्ग आयोग नेमला होता त्या मागासवर्ग आयोगामधल्या 4 सदस्यांनी BS किल्लारीकर, संजीव ठाकूर, लक्ष्मण हाके आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी सोनावणे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आनंद निरगुडे जे अध्यक्ष होते त्यांनी देखील राजीनामा दिला. त्यानंतर राज्य सरकारने तात्काळ न्यायमूर्ती शुक्रे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं. 4 सदस्यांची मागणी जी आहे नियुक्ती जी आहे ती राज्य मागासवर्ग आयोगावर केली. आणि हे सगळं करत असताना म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करत असताना इम्पिरिकल डाटा नव्याने गोळा करण्याचे आदेश देखील आपण राज्य मागासवर्ग आयोगाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहासमोर ठेवली. सोबतच सारथी या संस्थेतर्फे 35,026 रोजगार जे आहेत ते उपलब्ध करून दिल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य सरकार म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडतोय असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निमित्तानं सांगितल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतातले जे टॉप 1 वकील आहेत हरीश साळवे यांचं नाव ज्याच्यामध्ये घेतलं जातं त्या हरीश साळवेंच्या नेतृत्वाखाली मुकुंद रोहितकी, आत्माराम नाडकर्णी असे महत्त्वाचे जे वकील आहेत ते वकील मराठा आरक्षणासंदर्भातली बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतील असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. क्युरेटिव्ह पिटिशन आमचं सरकार येतात अर्थात शिंदे फडणवीस पवार सरकार सत्तेत येतात आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन देखील दाखल केली असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आणि या सगळ्याचा सार थोडक्यात जर सांगायचा झाला तर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन जे आहे ते विशेष अधिवेशन आम्ही घेऊ. मराठा आरक्षण प्रश्नी आम्ही शक्य तितकी मदत करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आणि यासोबतच मनोज जरांगे पाटलांनी लगोलग त्याला प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. जरांगे पाटील असं म्हणाले की 24 तारखेनंतर 24 डिसेंबर नंतर आम्ही 1 तास 1 दिवस वाढवून देणार नाही. सरकारला जे काही करायचं आहे ते सरकारनं 24 डिसेंबरच्या आतमध्ये करावं. मात्र आणि या सगळ्यानंतर आता राज्य सरकार म्हणून नेमकी काय भूमिका राज्य सरकार घेतं जरांगे पाटलांच्या 24 डिसेंबरच्या ठाम असणाऱ्या अल्टिमेटमवर हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज ललित पाटील प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खरं तर लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र लोकाभिमुख विषयांवरती चर्चा करण्याच्या ऐवजी कारण सरकारची ती इच्छाशक्ती नाहीये,
सरकारची तशी नियतही नाहीये. त्यामुळे सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवर जाणीवपूर्वक लोकांना घुमवत ठेवत लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. ज्याचा परिणाम म्हणून आपण बघितलं की देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी त्या दिवशी गॅलरीमधनं काही भूमिका मांडलेल्या होत्या. असो, मला अपेक्षित काय होतं की विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अवकाळी प्रश्न असेल, गारपिटीचा प्रश्न असेल, बार्टीचा मुद्दा, सारथीचा मुद्दा, महाज्योतीचा मुद्दा, नोकर भरतीचे प्रश्न, शिक्षक भरतीचे प्रश्न, टीईटीचं काय झालं, किंवा कंत्राटी भरतीचे प्रश्न, अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी आहे असं अनेक पोलीस स्टेशनच्या पोलीस ऑफिसर्सचं म्हणणं आहे. तर नवीन पोलीस भरती काय, अशा वेगवेगळ्या विषयांवर, मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, त्यांच्या मुलांच्या संबंधाने काही मांडणी असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित होतं. महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेला येणं अपेक्षित होतं. परंतु असे मुद्दे चर्चेला न येता चर्चा पहिली 2 दिवस तर सगळी नवाब मलिकवरती चर्चा सुरू झाली. मला वाटलं ड्रग्ज प्रकरणावर ते लोक चर्चा करतील, पण ड्रग्ज प्रकरणावर चर्चा करण्याच्या ऐवजी जाणीवपूर्वक त्यांनी एक जुनं मडं उकरून काढायचा प्रयत्न केला आणि 2-3 वर्षापूर्वी त्या लग्नामध्ये अमुक एक माणूस कसा उपस्थित होता याचं उत्तर सांगा असं म्हणत नितेश राणेंनी फोटो झळकावले. आणि झालं काय की त्यांनी फोटो झळकावले म्हटल्यावर आरेला कारे होणार हे फार स्वाभाविक होतं. त्यामुळे तुम्ही एका लग्नाचे फोटो झळकावता तर चला आम्ही दुसऱ्या लग्नाचे फोटो असं म्हणत मी स्वतः काही फोटो आणि काही व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे स्पष्ट आहे की मी ज्या व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवल्या त्या मी स्वतः केलेले व्हिडिओ नव्हते. मी जे दाखवलं ते कुठलं दाखवलं तर जे इंडिया टुडेचं इंग्रजी पोर्टल आहे त्यातला व्हिडिओ, एबीपी न्यूजचा हिंदीतला व्हिडिओ, TV9 मराठीचा व्हिडिओ, G24 तासचा व्हिडिओ, एबीपी माझाचा व्हिडिओ, की ज्यांनी त्या काळामध्ये त्या बातमीचं संपूर्ण पॅकेज केलं होतं. आणि बातम्यांचं पॅकेज करत असताना त्यांनी कोण कोण नेते त्या लग्नाला हजर होते, मग त्यात गिरीश महाजन होते, देवयानी फरांदे होत्या, सीमा हिरे होत्या, बाळासाहेब सानप होते, विक्रांत चांदवडकर होते, 8-10 पोलीस ऑफिसर होते, अशी सगळी माहिती त्या पॅकेजमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या चॅनल्सच्या त्या पॅकेजेसनी ते केलेलं होतं आणि आपण ते सादर केलं. कदाचित नितेश राणेला त्याचा नंतर पश्चातापही झाला असेल की का आपण हात दाखवून अवलक्षण केलं बरं, की आपण काय करायला गेलो आणि काय झालं, आपण कशी जिरवणार असा आपण काहीतरी विचार केला होता. मात्र घडलं तर भलतंच, कारण सगळं प्रकरण आपल्याच अंगलट येत आहे. खाजगीत कदाचित नितेश राणेला लोकांनी झापलंही असेल की तुझ्यामुळे विनाकारण आता गिरीश महाजनांचा वगैरे आता राजीनाम्याची गोष्ट आली. असो, या सगळ्यांमध्ये आज एक गोष्ट घडली ती म्हणजे देवयानी फरांदे यांनी माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची एक सूचना मांडली. फेसबुक लाईव्ह करण्याचं कारण हे आहे की मी माध्यमांशी नेहमी बोलते, परंतु माध्यमांशी बोलत असतानाच माझ्या लोकांशी, माझ्यावर विश्वास असणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेशी सुद्धा संवाद असला पाहिजे अशी एक माझी भूमिका आहे. जोरात स्क्रोलिंग होतंय, त्यामुळे सगळे नाशिक आणि वेगवेगळ्या ठिकाणचे लोक बघत आहेत. मला एवढ्यांची नावं घेता येणार नाहीयेत, पण आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते एकदाच. तर देवयानी फरांदे यांनी माझ्यावर हक्कभंगाची आज प्रस्ताव मांडला. हक्कभंगाचा प्रस्ताव नेमका काय असतो, तो कसा मांडला जातो, आतापर्यंत कुणावर मांडला गेला होता आणि माझ्यावर मांडणं योग्य आहे की नाही, या सगळ्याच संदर्भाने तुमच्या सगळ्यांशी चर्चा करावी म्हणून मी आज फेसबुक लाईव्ह आलेली आहे. तर चला जरा आधी हक्कभंग म्हणजे काय ते जरा समजावून घेऊया. आपल्याकडे संसद सदस्यांना किंवा विधिमंडळाच्या सदस्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत. संसद म्हणजे सगळे लोकसभा राज्यसभेतले सदस्य अर्थात खासदार, आणि विधिमंडळ म्हणजे विधानसभा विधान परिषद यातले सगळे आमदार, या सगळ्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या विशेष अधिकाराचे रक्षण झाले पाहिजे असे घटनेत नमूद आहे, जे मला मान्य आहे. आता हे विशेष अधिकार काय असतात तर उदाहरणार्थ सभागृहामध्ये लोकाभिमुख प्रश्न मांडण्याची त्यांना मुभा असली पाहिजे. त्यांना त्यांचं काम अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यासाठीचं एक संरक्षित वातावरण मिळायला हवं असं सांगितलं गेलेलं आहे. हक्कभंग म्हणजे काय तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करताना, लोकांचे प्रश्न सोडवताना, लोकांच्यासाठी काम करताना
त्यांना जे काही काम करायचं आहे त्यात कुणीही अडथळा आणता कामा नये. आय रिपीट वन्स अगेन की लोकप्रतिनिधींनी आपले काम करताना त्यात कुणीही अडथळा आणता कामा नये. असा अडथळा आणला तर तो हक्कभंग म्हणवला जातो. उदाहरणार्थ समजा एखाद्या हॉस्पिटलची दुरावस्था झाली असेल, हॉस्पिटलमध्ये काही लोक असतील, जेवढे म्हणून काही काय म्हणता येईल त्याला जनता असेल, या जनतेच्या बेटरमेंटसाठी त्यांना चांगल्यात चांगली सुविधा मिळावी म्हणून समजा जर एखाद्या आमदाराने त्या दवाखान्याची पाहणी केली की बाबा तुझ्याकडे काय टॉयलेट स्वच्छ नाहीये का, तुझ्याकडे दवाखाना नाहीये का, तुझ्याकडे हे इक्विपमेंट नाही का, ते नाही का, तू काय करत आहेस, असं विचारण्यासाठी जर तो त्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याला जर रेकॉर्ड त्या आमदाराला दाखवलं गेलं नाही तर आमदारांचा हक्कभंग होतो. किंवा आमदारांच्या कामामध्ये जर डॉक्टरने अडथळा आणला तर त्याचा हक्कभंग होतो. किंवा एखादे आमदार एखाद्या एमएससीबीच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना विचारायला लागले तुम्ही मीटर अमक्याचं जास्तीचं लावलेलं आहे, तुम्ही याचं बिल जास्तीचं लावलेलं आहे, तुम्ही जी चोरून लाईट वापरता त्यांना काहीच करत नाही आहात आणि तुमचं रेकॉर्ड दाखवा, आणि ते रेकॉर्ड जर संबंधित अधिकाऱ्याने दाखवलं नाही तर हक्कभंग होतो. थोडक्यात काय, आमदार काम करत असताना आमदारांच्या कामावर आमदारांना काम करण्यापासून अडथळा निर्माण केला जात असेल तर हक्कभंग केला जाऊ शकतो. हक्कभंगाची कारवाई होऊ शकते. हक्कभंगाची कारवाई किती कलमाने होते? संसदेमध्ये आपल्याकडे कलम 105 नुसार हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जातो. विधिमंडळात कसा केला जातो? विधिमंडळात कलम 194 नुसार हक्कभंग आणला जातो. महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे हक्कभंग काय आहे ते, आणि सूक्ष्म अंधाऱ्यावर हक्कभंग आणणं हे कसं योग्य आहे की अयोग्य आहे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं पाहिजे. बाकी माझला काय शिक्षा होणार काय त्याच्यासाठी मी अगदी म्हणजे सहर्ष तयार आहे आणि मी त्या सगळ्या कारवाईंचं स्वागत करायला तयार आहे. हा तर मुद्दा असा चालू होता आपला की एक कलम 194 अनुसार हक्कभंग आणला जातो. आता जो कलम 194 नुसार हक्कभंग विधिमंडळात आणला जातो तो आणताना 2-3 प्रकार असतात त्याच्यामध्ये. एक, एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सभागृहाचाच अवमान केला असेल तर हक्कभंग आणणे. दुसरं, सभागृहातल्या एखाद्या सदस्याच्या हक्कावर गदा आली असेल तर हक्कभंग आणणं. हक्कभंग पुन्हा 2 ठिकाणी, एक सभागृहातल्याच सदस्याच्या विरोधात एका सदस्याच्या विरोधात दुसरा सदस्य आणू शकतो, किंवा दुसरी असतं की एक सभागृहातला सदस्य सभागृहाच्या बाहेर असणाऱ्या लोकांच्या विरोधात हक्कभंग आणू शकतो. कलम 194 नुसार हक्कभंग आणण्यासाठी जो प्रस्ताव मांडला जातो त्या प्रस्तावावर जे एकूण सभागृहात सदस्य असतात त्या एकूण सदस्यांच्या किमान 1 सदस्यांनी सही करायला पाहिजे. उदाहरणार्थ 100 सदस्य असतील तर किमान 10 सदस्यांनी सही करावी लागेल. 200 सदस्य असतील तर 20 सदस्यांनी सही करावी लागेल. 228 असतील तर एक 28 ते 30 सदस्यांनी त्यावर सही करावी लागेल. इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत संपन्न झाली. या बैठकीला जाण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूया नेमकं काय म्हणालेत उद्धव ठाकरे. काँग्रेस आणि मग त्या राज्यातले इंडिया आघाडीत जे सामील असतील नसतील ते प्रादेशिक पक्ष होते, म्हणून या एवढ्या कालावधीनंतर आज इंडियाची बैठक होते. साहजिकच आहे या 3 निवडणुकांचे निकाल काय कसं झालं, आता पुढे काय करायला पाहिजे त्याच्यावरती एक चर्चा होणं आवश्यक आहे. ती एक चर्चा होईल आणि एकूणच आता झाला हा डिसेंबर अर्धा संपला, जानेवारी म्हणजे आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. पुढच्या वर्षीच्या एप्रिल मेमध्ये निवडणुका या वेळापत्रकानुसार होतील, तर त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागण्याची गरज आहे. आणि बाकीच्यांच्या सूचना काय येत आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू, त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू. बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील. 27 घोडे आहेत परंतु या रथाला सारथी नाहीये, तर चेहरा असणं गरजेचं आहे का 24ला मोदीजींच्या समोर? शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल.
नाही, पण नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागलेले आहेत. आत्ताच नितीश जरुरी आहे असं पाटण्यामध्ये पोस्टर्स लागलेले आहेत. असू दे ना, त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलेलो आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने आता कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं. हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का, हा एक प्रश्न आहे. आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी, आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे. देश हा सर्वोच्च आहे. देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल, आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत. ऐका आपण अरे ऐका रे, एक मिनिट, कोणीतरी एकाने पहिलं तुमच्यामध्ये एक कोणतरी करा. तुमचे जे सारथी आहेत, केजरीवालांची तुम्ही काल भेट घेतली, केजरीवाल नाराज असल्याचं समजत नाही. अजिबात नाही. केजरीवाल आहेत. केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत. केजरीवाल आणि माझी बैठक झाली, चांगलं हस्तखेळतं वातावरण होतं. साहजिकच आहे, आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकाशी आम्ही बोललो, आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी झाल्या. महाराष्ट्रातली एकंदरीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जुळवून घेत नाही. आज सामनामध्ये देखील अग्रलेख आहे. काँग्रेस समजून घे. जे लिहिले ते मला सोबत बसलेले आहेत, तुम्ही सांगा नीट. उद्धवजी नाही, एक मिनिट पहिले होऊ दे, कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता कामा नये. सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना, घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाही आहे. या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील, आता शरद यादव होते, तर ते कोणतरी एक निमंत्रक लागेल. त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे. एक नाहीतर काय होतं, सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात. हे मी मागेही बोललो होतो, सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल. असं आहे बघा, उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांशी बोलू, त्याच्यात जे काय असेल. मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे. नाही, पण उद्धवजी सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर जर सहमती दर्शवली तर हे बघा, नाही असं अजिबात मी काय बोलत नाही, कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे. त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही, कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्रीपद सुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावी लागली, आणि जेव्हा मला कळलं तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं. त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडीवाकडी स्वप्न नाही. माझ्यासमोर माझा देश आहे, माझा महाराष्ट्र आहे, आणि त्या देशातली जनता, शेवटी ती जनता आपल्याकडे बघते. आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे, उपयोग काय? जनतेला मी हवा की नको? मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो. आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे एक राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला आहे, फार हृदयद्रावक आहे तो, हृदयद्रावक आहे. गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते, त्यांनी तर स्वतःचे अवयव विकायला काढलेत. म्हणजे अशी परिस्थिती असताना जर आम्ही मूर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देशाचे शासनकर्ते म्हणून नालायक ठरू. एक मिनिट जरा, एक मिनिट मी आता मराठी बहुजन आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का, जे जुने मतभेद असतील? तर या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.